गोप्याचा वडील कोण आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे का? गोप्या तू कुठल्या औलादीचा आहेस? तुला कुणी काढला? पुंडलिकानं काढला का कुणी काढला ही तुला माहित आहे का? आणि तू नसेल की आमच्या साहेबावर बोलतोस हरामखोर, तुझी जात तुला माहिती आहे का? ना काना ना मात्रा. पण मला काय म्हणायचं आहे, समाजाला कोणाला शिवी द्यायची नाही, कारण समाजाचं इतकं त्यानं घाणेरडं समाजाला नाक खाली घालायला लावलंय, कारण तो त्या जातीचा नाहीच. त्याला कोणी ब्राह्मणानं काढलाय काय कुणा ठाऊ? कारण देवेंद्र फडणवीसच्या मागं हे बोलतोय, त्याला काय ब्राह्मणानं काढलाय काय कुणा ठाऊ? फक्त कुत्र्याला एवढंच मला सांगायचं आहे, तुला जर भाषा करायची असेल तर इथं येऊन तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन भाषा कर, बघ तुझ्या अवस्था काय होत्या. कपडे जर तुझ्या अंगावर ठेवली तर अवलाद सांगितलं वारणे तालुक्याची. जय महाराज. महाराष्ट्राच्या राजकारणातला परवाचा दिवस हा एक काळा दिवस म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आपण बघितली तर एक सुसंस्कृत राज्य म्हणून सगळ्या देशात महाराष्ट्र नावाजलेलं होतं, परंतु परवाच्या एका व्यक्तिरेषानं पछाडलेल्या म्हणण्यापेक्षा पिसाळलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आज कुठल्या थराला गेलेली आहे याचं आपल्याला जाणीव झालेली आहे. आणि या वक्तव्यानं त्यांची पातळी काय आहे ही आपल्या सगळ्यांना कळालेली आहे. त्यामुळे त्यांचा निषेध आज वाळवा तालुक्यातल्या सगळ्या समाजातील सगळ्या थरातून हा निषेध होतोय. याची नोंद शासनाने घ्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. आणि अशी वक्तव्य करणाऱ्या सगळ्या त्यांच्या जे आहेत बगलबच्चे त्यांना आवर घालावा. आतापर्यंत आमच्या तालुक्यातल्या सगळ्यांनी जी मनोगत व्यक्त केलेली आहेत त्यांना त्यांच्या भावना त्या किती तीव्र आहेत हे आपल्या सगळ्यांच्या मार्फत शासनापर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे इथून पुढं जयंत पाटलांच्यावर राजाराम बापूंच्यावर वक्तव्य करताना आपण आपली पातळी मर्यादा ओळखून वक्तव्य करावे अशी आपल्याला सगळ्यांच्या वतीनं एक सज्जड देण्यात येते. याच्या पुढं कसलाही हा प्रकार आपण सगळेजण चालवून घेणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर देऊ अशीच या प्रसंगी मी सगळ्यांच्या वतीनं मी जाहीर सांगू शकतो. हॅलो, हॅलो, माझं काय म्हणणं होतं का खरोखर माझं खरोखर मत आहे ही निषेध मोर्चा इथं काढताय का नाही. जर खानदानी आपण असलो आणि राजाराम बापू आईसाहेबांचं प्रेम असलं तर तो कुठं असेल तिथं हुडक्या आणि ह्यासाठी ज्याचा हात नाही तर पाय मोडला तर माझं राजाराम बापू म्हणजे बँकेमध्ये 6,70,000 त्यातलं 5,01,000 जाहीर करतो आणि तर माझ्या आई बाप पोराची शपथ मला 10.5 एकर राहिले ती 3 बापूच्या मुक्त्यार करतो आणि त्याचा कार्यक्रम करावा. मी जातीवंदन दिलाय, मला एका बाने काढणार नाही. त्यामुळे ही करतो जी खाल्लं इथं का नाही तुम्ही ही निश्चित म्हणून बापू चुकीचं आहे. तुम्ही त्याला हुडके करा साहेबांच्या बोलत चालेल पण त्या माऊलीवान राजा मग पहाणी बोलाय काय त्याच्या आईला घोडा लोकनेते स्वर्गीय राजाराम बापूंचा वारसा आणि वसा संपूर्ण महाराष्ट्रात वयाच्या 64व्या वर्षी बापू नावानं संबोधून संपूर्ण महाराष्ट्रात बापूंचं आज पूजन केलं जातं, बापूंना देव मानलं जाते आणि त्यांच्याच पोटी जन्म घेऊन आपल्या दारात आदरणीय जयंत पाटील साहेब या महाराष्ट्रातल्या गेल्या
10 वर्षात या 5 वर्षाच्या राजकीय उलटाबोलती झाल्यात त्यात कोणावरही मागे न सरता एक जातीवंत अवलत आहे याचं उदाहरण आदरणीय जयंत पाटलांनी दिलेलं आहे. अरे तू जातीवंत, तुला 12 जणांनी काढले, तू 3 वर्षात 5 पक्ष बदललेस, पण या निष्ठावंत जयंत पाटलांनी महाराष्ट्राला संपूर्ण निष्ठा काय असते, राजकारण काय असते दाखवून दिले. तुझ्याकडे माळा पंगरमाळाची अवलाद नाही जयंत पाटील साहेबांची बाबतीची तू बोलतोस. तू परवाच एका मुलाखतीत म्हणलास की मी एका मास्तराचा मुलगा आहे. अरे मास्तराचा मुलगा आहे का नाही ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात शंका निर्माण झाल्या कालपासून. एखादा मास्तर आपल्या मुलाला हे संस्कार देत नाहीत. मी नाही म्हणत, संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या या डीएनए बद्दल शंका घ्यायला लागले. तू जयंत पाटलांची जी मापं काढतोस, तुला मलगुणे दादा म्हणले ना की आमच्या समाजातला झाला, मी पण धनगर समाजातला आहे. समाजातल्या नवीन नवीन पोरांना वाटत होतं की समाजातला एक आपला आमदार झालाय. याचा सत्कार घेतला, विट्यात घेतला, सांगलीत घेतला, तासगावात घेतला. अरे जाईल तिथं जयंत पाटलांनी असं केलं, जयंत पाटलांनी तसं केलं, जयंत पाटलाचं पोरगा. अरे तुला निवडून दिलाय धनगर आरक्षणावर बोलायला, तू त्याचं काय तर बोल. तू जाईल तिथं ह्याच्याशिवाय 1 वर्ष पूर्ण झालं, तुला दुसरं काय सुचलेलं नाही, तुला मास्तरानं काढलेलं नाही, यात कुठलीही शंका माझ्या मनात आता उरलेली नाही. आता दुसरा विषय असा आहे की आमचे काही बांधव जतला जायचं असं आज राजकेदारनं काल टाकलेलं आहे. आम्ही त्यांच्याबरोबर सक्रिय सहभाग आहे. लालाभाऊने सांगितले, मी बापूला विनंती करतो, 3दा या शासनाला सांगितलं आणि देवेंद्र फडणवीसला सांगितलं, नको जो काही निर्णय घ्यायचा तर ठास घ्या. उद्याच्याला भाकरी बांधून येतो, कुठं बसायचंय कुठं जायचंय घरला जात नाही, पण तुम्ही पुढे निर्णय घ्या. आम्ही पाठीची ढाल करून तुमच्याबरोबर सर्व धनगर समाजात वावा तालुक्यातला हजर आहे. तू आहे चालू आज आपण इथं ज्याचं नाव सुद्धा घेण्याची माझ्या तोंडात इच्छा नाही, अशा एका फालतूक आणि नीच माणसाच्या बद्दल आपण इथं त्याचं नाव घेऊन त्याला फार मोठं करण्याचा तो मोठा नाही. माननीय आमदार साहेबांच्या बाबतीत म्हणजे जयंत पाटलांच्या बाबतीत जो एखादा कुणी कुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो, ज्याला काडीची किंमत नाही समाजामध्ये, जो आमचं कुलदैवत बिरोबाच्या देवळामध्ये आरेवाडीला जाऊन बिरोबाची शपथ खातो की मी भाजपला मी जरी उभा राहिलो तरी मतदान करू नका म्हणून सांगणारा जो कोणी कुत्रा असेल, त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतोय. अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय आलतू फलतूक माणूस वाटला का? नाही, त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही. तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर. तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या आटपाडीच्या तालुक्यात, जर तुला पुन्हा सांगितलं नाही म्हणजे तू पुढच्या वेळेस तू तेवढा जत तालुक्यातनं निवडून येऊन जाते, हे माझं तुला चॅलेंज आहे उघड. त्या बाबतीत मला काही जास्त बोलून त्याची एवढी मान उंचावण्यासारखी तो एवढा मोठा बडवा नाही. तो अतिशय नालायक आणि लबाड माणूस आहे. आणि मगाशी कुणीतरी काना मात्र नसणारं म्हणणं जे म्हणले, काना मात्र म्हणणं हे चुकीचं आहे. काना मात्र नसणाराने सुद्धा सिंगरुबाच्या ह्याच्यातला वाद दाखवली, ते काना मात्र नसणाराने दाखवली. त्याच्यामुळं सगळ्या धनगर समाजाला तुम्ही वेठी धरून हे काहीतरी चुकीची वक्तव्य करू नका. ज्यांनी कुणी काही केलं त्याच्या बाबतीत आम्ही आहे. आणि मगाशी आमच्या लालासाहेबांनी सांगितलं की ते जाऊन तिथं पाय काढूया. चला आत्ता तयारी करूया, त्याच्या आईला धरून कुठं असं तिथं त्याला आत्ता विषय तो नाही. पण एकासाठी तुम्ही सगळ्यांना काना मात्र घेऊ नका. आम्हाला हे बी सांगायचं आहे तुम्हाला. तर असं काही करू नका. एकानं चूक केली म्हणून त्याच्याबद्दल सगळी काही त्याच्यात बांधील नाही. आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं, मी त्याला गोपीचंद सुद्धा म्हणू शकत नाही, कारण का तर त्याची ती लायकीच नाही. त्या लायकीवरनं त्यानं वागला नाही.
आमच्या संपूर्ण धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या, तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं माल खाली घालायला व्हायचं काम केलं. बापूंसारख्यावर तो बोलतो तेवढा मोठा झाला का नालायक तो? आता नाही व्हायला पाहिजे. आपली उंची वळका. तुम्हाला आमदार लोकांनी केलं, तुम्ही कामं करा लोकांची. अरे तिथं जत तालुक्यात लोक वनवासी पडले, त्यांची कामं कर ना. बाकीची मापं काढून तू फ्लॅशमध्ये याचं काम करतो का? फडणवीस साहेब, तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा. तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात, तर ही संस्कृतीची भाषा नव्हे असं मला वाटतं. आणि जो माणूस बापू बिरू आणि बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणाचं वापरतो, बापू बिरू यातलं काय येतं तुला, बाळूमामाचं काय येतं तुला, तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीनं पावला पाऊल टाका. बाळूमामानी काय केलं ते बघा, बापू बिरूंनी काय केलं समाजासाठी ते बघा, आणि तुम्ही समाजासाठी काय करताय हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आम्ही बोलतो, थोडकंच बोलतो, पण कार्यक्रमच करतो. एवढं लक्षात घ्या आणि एवढंच आम्हाला सांगायचंय. आत्ताच बोललेले बापू बिरू वाटेगावकरांचे एक सुपुत्र आणि ज्यांनी मगाशी म्हटले धचा मचा ध, आवो ही धनगर आहेत. दिल्लीपर्यंत अहिल्यादेवी आणि मल्हाररावांनी लावलेला एक झेंडा आहे. एक कुत्र जन्माला आलं म्हणून सगळ्या धनगरांना असं बोलू नका. हे आमची धनगराची औलाद आहे. साहेबांना ज्यावेळी कोण काय बोलेल त्यावेळी पहिला धनगराचाच विरोध आहे त्याला. आणि सांगायचं झालं तर ही धनगराला सुद्धा यानं कलंक लावलेला आहे. आणि ही कुत्र्यांचं किंवा या छक्क्यांचं सुद्धा तुम्ही जी पेटे आणल्यात ती प्रामाणिक आहेत. कुत्री आणि छक्की त्याच्यापेक्षा औलादी वाईट आहे. आणि हा कुत्रे प्रामाणिक आहे, लक्षात ठेवा. त्याचा सुद्धा अपमान आहे. त्याचं नाव देऊन त्याला मोठं करू नका. हे प्रामाणिकपणा कुत्र्याचं त्याच्यापेक्षा औलाद बेकार आहे. आता सांगितलेलं शिवाय महाराजांनी असू दे, नाही लालाबाने असू दे, नाही रात्री जाहीर केलेला आमचा राजवर्धन आत्तेवडे असू दे, आमची ताकद आहे जतमध्ये तुझ्या चौकात यायची. आणि आज आम्ही येणार आहे 2 वाजता. कोणाला यायचं आहे तिने या, पण आम्ही आज 2 वाजता जतमध्ये आहे एवढंच सांगतो. आणि राजाराम बापू आणि कुसुमताई या वाळवे तालुक्यातील समस्त धनगर समाज आमच्या नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. आज जयंत पाटलांचा अंगरक्षक कोण आहे? आज जयंत पाटलांचा अंगरक्षक हा धनगर समाजाचा वाघ आहे. आणि धनगर समाजाची औलाद सगळ्यात पुढे असणार आहे. हे बापू बिरूंनी जे सांगितलं, बापू बिरूंना आया बहिणींची आबरू वाचवण्यासाठी स्वतःचा संसार सुद्धा बघितला नाही. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीने अक्षरशः आपल्या नवरा लावला तरी हातात पिंड घेऊन त्यांनी अखंड देशात मंदिर बांधली, 7-12 केला, नदी केलं. ही धनगराची औलाद आहे. आणि एखादं झेटला जलमलेलं कुत्र, हे कुत्र्याचं सुद्धा साहेब म्हणजे कुत्र प्रामाणिक आहे, त्याला नाव न दिलेलं चांगलं. आणि सांगायचं झालं तर आज झुंजाराव दाजी आपण 2 वाजता जतमध्ये जायचं आहे आणि सगळ्यांना जायचं आहे. वाळवे तालुक्यात निषेध करण्यापेक्षा त्याच्या गावात जाऊन संग्राम बाबा त्याच्या आईला घोडा लावायचा आहे. एवढंच सांगतो आणि सांगतो. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. आज मुळात मी सांगतो अशा गुन्हेगारांना जात नसती. हा पिंडच हा माणसाचा गुन्हेगार हेच आहे. त्याच्या स्वतःच्या गावामध्ये त्याला किंमत नाही. स्वतःच्या गावामध्ये तो जिल्हा परिषदला, तालुका पंचायतला, ग्रामपंचायतला निवडून आला नाही. स्वतःच्या आईला सरपंच करताना लाखो रुपये पैसे वाटले त्या ठिकाणी. आणि आटपाडी तालुक्यामध्ये काडीची किंमत नाही. त्या ठिकाणी बारामतीमध्ये समाज आहे म्हणून गेला, त्या समाजानं खड्यासारखं ह्या माणसाला बाजूला काढलं. आणि आज त्या ठिकाणी तिची डिपॉझिट सुद्धा आली नाही. आणि त्यामुळे महाराज समाजाचं ह्या ठिकाणी ह्या गुन्हेगाराला कुठल्याही पद्धतीचा समाज नसतो. कारण तो ह्या समाजातला संपलाय कधी विरोधानं संपलाय त्याला. त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ताकदीवर त्या ठिकाणी या ठिकाणी आटपाडीमध्ये आला, त्या ठिकाणी तुम्हाला खड्यासारखं बाजूला केलं. जतमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं निवडून आला ह्या सांगली जिल्ह्याला माहित आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्ही आला निवडून, समाजानं काही त्या ठिकाणी थोडं बहुत स्वीकारलं. पण तुम्ही अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं राजाराम बापूवर तुम्ही ज्या पद्धतीनं आगपार केला
त्या दिवशी तुमचा अंत झालेला आहे. लक्षात ठेवा गोपीचंद पडळकर. या ठिकाणी मी आजही सांगतो की आपण ह्या ठिकाणी ह्या गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांची माफी नाही मागवल्यावर सांगली जिल्ह्यातलं आपण उद्याचं आंदोलन ही सांगली पेठ रोड आहे, हा रस्ता रोको करायचा. जोपर्यंत हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्याला स्वस्त या सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपण गप बसून द्यायचं नाही. एवढी या ठिकाणी सर्वांनी शपथ घेऊया आणि आपण इथून पुढचा आपण मस्त त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते लाला अनुषे कुठे आहेत मस्त त्या ठिकाणी त्याला रात्रीपासून सोयपळ करून सोडलेला आहे. पण त्या ठिकाणी आपण सदनशील मार्गानं आपल्या नेत्याची शिकवण आपल्याने लोकशाहीचे त्या लोकशाहीच्या सदनशील मार्गानं त्या ठिकाणी आपण हे आंदोलन जोपर्यंत जयंत पाटलांची माफी मागत नाही तोपर्यंत ह्या माणसाला सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही फिरून नाही द्यायचं. एवढी शपथ या ठिकाणी ह्या निमित्तानं आपण सर्वांनी घेऊया आणि निश्चित या ठिकाणी ह्या माणसाचा मगाशी महाराजांनी सांगितले की नाव घेण्याची सुद्धा पात्रता नाही. अशा माणसाला नाव घेऊन आपण मोठं नाही करायचं तर निश्चित त्या ठिकाणी आपले नेते जे सुसंस्कृत नेते त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगले आणि महाराष्ट्रामध्ये दिशा देणारं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाला शोभेल अशा पद्धतीचं आपण निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये आंदोलन करूया आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आज मला गर्व आहे की एकालाही कोणाला फोन केला नाही फक्त व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी युवक राष्ट्रवादीच्या मुलांनी टाकला आणि आज एवढा हजारोंच्या संख्येनं इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना इस्लामपूरच्या शहरवासियांच्या वतीनं सलाम करतो आणि थांबतो. जय हिंद जय. उद्या आपण सकाळी 10 वाजता पेठ सांगली रोडला एसटी स्टँड पाशी झरी नाक्यापाशी कामेरी रोड या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि रस्ता रोको आपण आज जनातेनं माफी नाही मागितली तर उद्या एवढ्या संख्येनं आपण एसटी स्टँडच्या समोर त्या ठिकाणी झरी नाक्याच्या तिथं आनंदराव जवानच्या लॉजपाशी रस्ता रोको करायचा आहे. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत रस्ता रोको त्या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी मी सांगतो. आज नको आपण या ठिकाणी एक महिना आज नको आपण त्यांना वेळ दिली आज त्यांना माफी मागितली तर ठीक नाही झालं माफी नाही मागितली तर त्या ठिकाणी रस्ता रोको त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उद्या त्याला करायचंय उद्या 10 वाजता. आपल्या सुज्ञ वाळवेकर तालुक्यातील नागरिक बंधू आपल्या इस्लामपूरचा एक वडर समाजातल्या माणसानं आत्महत्या केल्यामुळं आपला बंधू आहे तो आपला गाववासी आहे. त्या माणसाच्या आत्महत्येचं कारण त्यांच्याकडे तो गेल्यानंतर यानं जी भाषा वापरली ती जर हा आमदार भाषा वापरत असेल तर त्या पीएनं त्या वडरच्या समाजाच्या माणसाला कुठली भाषा वापरली असेल त्याचा अंदाज करा आणि त्या बिचाऱ्यानं आत्महत्या केली बेकायदेशीर काम करणार नाही म्हणून अशा वस्तुस्थितीत त्यानं राजाराम बापू आणि जयंत पाटलांच्यावर बोलून हे लक्ष पोलीस खात्याचं डायव्हर्ट करण्यासाठी हा बोलतोय. हे पोलीस खात्यानं ध्यानात घ्यावं आणि त्याचा योग्य तपास होऊन त्या माणसाला योग्य ती शासन झालं पाहिजे एवढीच मी माझी विनंती करतो.